हाय फ्रेंड्स. तर इथे ना का भाजी केली बघा. कोबी कोबी बटाटा टोमॅटो आणि ह्याची डाळ टाकली, मुगाची डाळ टाकली. तर ते आले शिजत. तर आपल्याला आहे ना चटणी बनवायची बघा मिरच्यांची. तर त्या दिवशी बनवली होती, तर ती कशी बनवली होती ती दाखवली नव्हती. म्हणलं काही तोंडाला चवच नाही, कुठली भाजी खाल्ली तर चांगलीच लागणार. आणि थोडीच केली त्या दिवशी, त्याच्यामुळे संपून गेली लगेच ती संध्याकाळीच. तर मग इथं पाणी गरम करायला ठेवले. तर म्हणलं कोबीची भाजी केली, जास्त काय ती आवडत नाहीये, त्याच्यामुळे म्हणलं ती अशी चटणी बनवावा. तर गरम पाणी केलंय. तर त्याच्यात त्या मिरच्या थोड्याशा उकळून द्यायच्या, म्हणजे कसं बारीक होतील लवकर. त्याच्यामुळं थोड्याशा सुकल्यात ह्या मिरच्या, त्याच्यामुळे त्याला उकळून घ्यायचं पाण्यामध्ये. छान लागते अशी, म्हणजे भाजी नसेल तरी पण असं पण खाऊ शकतो आपण. भाज्यांचा खूप प्रॉब्लेम आहे, काय भाजी बनवायची ही. सकाळीच जर नाही का, सकाळी जर केली तर संध्याकाळची लगेचच तयारी करायला लागते भाजीची. काय बनवावा काय बनवावा, खूप टेन्शन असतंय बाबा भाजी बनवायचं. जरी किती भाज्या आणल्या तरी कमीच पडत्या. मुलांना वेगळी, घराल्यांना वेगळी. काय चाललंय मग तुमचं? बरं आहे का सगळं? मला तर तब्येत बरी नसली ना काही सुधरत नाही. काय म्हणजे काहीच नाही, काय करावं तेच कळत नाही. थोडंसं ऊन देते, शिजून देते थोड्याशा. मिस्टर आणि मुलं तिकडं बड्डेला गेले. तर मी गेले नाही, माझी तब्येत ठीक नाही आहे, त्याच्यामुळं. त्यांच्या मित्रांच्या मुलांचे बड्डे आहे आज. त्यांचा शिवजयंती दिवशी ना बड्डे येतो. जुळे मुलं येतील, दोन्हींचा बड्डे एका दिवशी. त्याच्यामुळे गेले ते मुलांना घेऊन. थोडंसं बाहेर गेलं म्हणजे बरं वाटतं मुलांना पण, आपल्याला बी थोडंसं निवांत वाटतं. लसूण सोलून घेतलंय त्याच्यासाठी मी. चपात्या बनवायच्या बाकी. मला वाटलं शिवजयंती बघायला जाणं होईल, पण काही जाणं होत नाही वाटतं. किती वेळ लागतो काय माहिती. ते जर लवकर आले म्हणजे तर जाऊ आम्ही. किती वाजतात काय माहिती त्यांना यायला. एक बाईला किती जरी स्वतः आजारी पडलं तरी पण काम केल्याशिवाय चटणी थोडीशी तिखट लागते म्हणून आहे ना, थोडीशी फोडणी द्यायची त्याला. थोडंसं तेलामध्ये शिजून बी घ्यायची आणि खराब बी होत नाही मग ती. टिकती म्हणजे जास्त दिवस. अशी वाटून घेतली बारीक. थोड्याशा मिरच्या टाकल्या ना ते हेच होत नाही, म्हणजे बारीक होत नाही. मग जरा जास्तच केली मी. आणि ही चटणी आहे ना का अशी पाट्यावर वाटून छान लागते. आणि इथं कसला आलाय पाटा आणि
वाटल्यावर बी आग होती हाताची या मिरच्याने. तरी ही मिरच्याची चटणी आहे ना, म्हणजे माझी आजी बनवायची, वडिलाची आई. तर ती खूप अशी बनवून ठेवायची आणि द्यायची आम्हाला खायला लग्नाच्या आधी. तिच्या कधीच हाताची आग नव्हती होती चटणी करताना. आता नाही राहिली ती बिचारी, वारली आता ती. 1-2 महिने झाले. माणसं जातात पण त्यांच्या आठवणी, त्यांनी आपल्याला काय शिकवलेल्या गोष्टी बरोबर सगळ्या लक्षात राहतात. टायमाला म्हणजे लक्षात राहतात की हे ते करत होतं, ते करत होतं. आपल्या माणसाची आपल्याला कधी पण आठवण कायमच राहते. ते राहत नाही ते जगदुन्यात, पण आठवण राहतेच. तर तुम्ही पण नक्की अशी चटणी बनवली असेल तर सांगा, नसली बनवली तर बनवून खा. मस्त खा, स्वस्त राहा. अशी लाल दिसते आणि व्हिडिओ मध्ये वेगळाच कलर दिसतोय. चटणीला आहे ना अशी तेलामध्ये फोडणी दिली, आणि फोडणी दिली म्हणजे ना ती तिखट लागत नाही आणि जरा जास्त दिवस टिकते. आणि मी जास्तच बनवली कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये ना म्हणजे थोडीशी ती हे होत नाही आहे, बारीक होत नाही आहे नाही का. आणि पाट्यावरची तर खूप छान लागते. त्याच्यात हरभऱ्याची डाळ वगैरे भिजून नाही का टाकल्यावर. आता पाटा कुठं आला आहे सिटीमध्ये. तर ही जी चटणी आहे ना माझी आजी बनवायची, वडिलाची आई. तर ती कधी पण हमेशा बनवायचीच अशी चटणी. तर आम्ही लग्नाच्या आधी म्हणजे बनवली ना ती द्यायची खायला. त्याच्यात ती हरभऱ्याची डाळ टाकायची, पुन्हा अजून कधी शेंगदाणे टाकायची, कधी नारळ टाकायची आणि पाट्यावरच वाटायची ती. तर तिची आग वगैरे काहीच होत नव्हती हाताची. मला आता हे नुसते मिक्सरमधून काढली आणि असं तरी पण आग होईल असं वाटतंय नाही का. आजीने शिकवली होती, पण आजी नाही राहिली या दुनियामध्ये. 2 महिने झालं की ती गेली आम्हाला सोडून. आता ज्या माणसाने आपल्याला काही गोष्टी शिकवलेल्या असतात त्या हमेशा राहत्या. जरी माणूस राहिला नाही तरी त्यांची आठवण येते बरोबर नाही का, काय शिकवलं होतं काय नाही. ते माणूस जातं ते जातच, पण आठवणी कायमच राहतात. तुम्ही पण नक्की चटणी अशी बनवून खा. बनवली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही कसं बनविता. जरी भाजी काही नाही राहिली तरी पण ही चटणी 8 दिवस बी राहू शकते नाही का. म्हणजे भाजी खायला नसती राहिली तर पण खाऊ शकतोय आपण. जशी जशी ती शिळी होती, जास्त दिवस होती, तशी तशी छान लागते. त्याला थोडंसं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. अशी ती लाल दिसते पण व्हिडिओमध्ये जरा वेगळाच कलर दिसतो. खूप आता थंडी गेली आहे आणि गरम व्हायला लागलाय. स्वयंपाक करताना तर खूप गरम व्हायला लागलंय. तर बाय बाय. मी व्हिडिओ इथंच समाप्त करते. बाय. माझं इथे तुझं
टाक दादा, ए दादा, झोपून टाक. झोपून टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित आहे. असं नाही का? जसं तसं नको. तुला असं वाटलं ते. असं दोन पेटी टाकायचं. पूर्ण केलं पाहिजे. तर नीट होईल तुझं. टाक माझ्या नाकात. ये झोप नाही तर हळू टाक. हळूच टाकते बाबा. नाकात औषध सोडते हर्षच्या. असं कर थोडस. नाही गेलं ना. खाली चाललं रे. डोकं खाली कर जरा. खाली कर. इथं इथं इथं. हां असं. नाही गेलं हर्ष. गेलंय. मला पण नाकातच सोडायचं आहे औषध. टाक ना ह्याच्यात. त्याच्यात पण सांगितलंय का. याच्यात गेलं बघ. ते किती कष्ट उडती. हा त्याला असं. मला स्प्रे करायचा आहे. कसं आहे ना. अरे असं करते फक्त. असं आहे. हं. असं हा नाही केलं. गेलंय. टाक. टाक तुझ्या नाक. गेल्यावर कसं वाटलं. गेल्यावर कसं लागलं. बघ ना डोळ्यात पाणी आलंय. माझ्या तर ते पिळलं झोपून राहा ना. झोपून राहा ना. गेलं माझं आतमध्ये. गेला. अरे नीट होण्यासाठी करायला लागेल ना ते काहीतरी. इथपर्यंत गेलंय. मन तुझ्या दाड्यात. याच्यापासून सावध राहायला लागेल ना. ह्यो स्प्रे उडवितो माहिती का. लय बेकार पोरग फेकून कुठे तर बाथरूम मध्ये कुठेतरी तर ते फ्रीज वर तिथे ठेव. आपल्या औषधावर ठेवून दे हर्ष सगळं. बाय बाय. बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट. आता उद्या भेटूया आपण नुनू खाणार. झालं का ना सगळं. नुनू खा.